ऑनलाईन गेमिंगचा विळखा तरुणाईभोवती आवळत चाललाय. ही ऑनलाईन सट्टेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलली असून या संदर्भातल्या विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली. त्यामुळे आता ड्रीम11नं मोठा निर्णय घेतलाय. ड्रीम11नं पे टू प्ले हा ऑप्शन रद्द केला. शिवाय ड्रीम11 ॲप वापरणाऱ्यांनी आपले पैसे काढून घ्यावेत असं आवाहनही केलंय. त्यामुळे ऑनलाईन गेमिंगवरील कोणते बदल पाहायला मिळालेत पाहूया. ड्रीम11 गेमिंग ॲपवरील बंदीमुळे क्रिकेट इंडस्ट्रीवर परिणाम होऊन जवळपास 17,000 कोटींचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते. रिअल मनी गेमिंगमध्ये ड्रीम स्पोर्ट्समधून कंपनीला 67% उत्पन्न मिळत होते. हे आता पूर्णपणे बंद झालंय. तसंच 700 विदेशी गेमिंग कंपन्यांनाही याचा फटका बसला असून गेमिंग वॉलेटमधील पैसे प्लेयर्सना परत देताना कंपन्यांची तारांबळ उडतीये. कंपन्यांवरील आर्थिक बोजाही वाढलाय. दरम्यान ऑनलाईन गेमिंग ॲपवरील पैशाशी संबंधित सर्व व्यवहार पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले. या निर्णयाचं उल्लंघन केल्यास 3 वर्षांचा तुरुंगवास किंवा 50 लाख ते 1 कोटींचा दंड होऊ शकतो. त्यामुळे मोठमोठ्या कंपन्यांनी पे टू प्लेचा ऑप्शन कायमस्वरूपी बंद केलाय. मात्र विधेयकाच्या मंजुरीनंतर ऑनलाईन गेमिंगवरील सट्टेबाजी कायमस्वरूपी थांबवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेनंही सतर्क राहायला हवं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.